पण एक परत मी एक सांगतो, आता कोणी जर लेट जॉईन केलं असेल, परत मी सांगतो, या तिन्ही सेक्टरला जो सिलेबस आहे, तो सिलेबसमध्ये जो मॅथ्स आहे, हा मॅथ्स कॉमर्स नाही आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जो काही सिलेबस असतो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, बाकीचे जे आहे ॲडव्हान्स अकाउंट, ज्याच्यामध्ये मॅथ्समध्ये तो नाही. आता मी परत दाखवतोय तुम्हाला, बघून घ्या. तर त्यामुळे मॅथ्स खूप कठीण आहे, ॲक्च्युली अजिबात कठीण नाही आहे. आणि मला वाटतं जे काही विद्यार्थी ऑलरेडी जॉईन केले त्यांना मॅथ्स माहिती कसं शिकवलं. हां, नक्षलमध्ये आपण बघून घेऊया. हां, सिम्प्लिफिकेशन शाळेमध्ये होता. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला माहिती आहे. मिक्शन ॲलिगेशन सिम्पल पॅटर्न आहे. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे. वर्क अँड टाईम डिस्टन्स आपण जे शिकलेलो आहे शाळेमध्ये. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे जे फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युला आहेत. मॅन्सुरेशनमध्ये आपण जॉमेट्री जे बघितलं होतं, सिलेंडर, कोन, स्फेरिकल, यांचे जे फॉर्म्युलाज होते ते आहेत. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये चार्ट्स आणि बार डायग्राम्स रिलेटेड येतात. रेशियो अँड प्रोपोर्शन, पर्सेंटेज, सरासरी वगैरे ते आपण ऑलरेडी शाळेमध्येच केलं. नंबर सिस्टम आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, हे पण असे भयंकर वाटत असलं तरी ॲक्च्युली तो खूपच सोपा पॅटर्न आहे. लॉजिकल रिझनिंग हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला हे अनोळखी वाटत असेल तरी ह्या तिन्ही परीक्षेमध्ये जो कोणी विद्यार्थी रिझनिंगला सुरुवात करतं, त्यात सगळ्यांमध्ये आवडता विषय त्यांचा रिझनिंगच होतो. तर हा जरी कठीण वाटला तरी सर्वात सोपा विषय आहे. त्यानंतर इंग्लिश हा ग्रॅमर